गुड मॉर्निंग. तर बघू आज आपला दिवस कसा जातो. तर आता सगळेजण झोपले होते. मी जितक्या वेळात तयारी केली तितक्या वेळात बस मावशी आता 5 मिनटं आधी उठली आणि डुगूची स्कूल असल्याने ती टिफिन बनवत असेल शाळेत. आपण जाऊन बघू. तर आता काकाजी तर झोपलेच आहे. तर बघू की मला आज ते नेऊन देते की नाही. तर जर ते उठले तर मी त्यांना नेऊन मागेन, नाहीतर मग मी पायी पायी जाईल. तर चला आता बघू आपण की मावशीचं काय काम सुरू आहे. तर मावशी आताच उठली. तर इथे मावशी डुगूसाठी पराठा बनवत आहे आणि तिकडे माझ्यासाठी मॅगी बनत होती, कारण नाश्त्याला सकाळी मी टिफिन वगैरे आता नेणार नव्हते ना, ट्युशनच होती बस. तर मावशीने माझ्यासाठी मॅगी बनवली आणि काकाजी उठले होते. तर काकाजी मला नेऊन देणार होते. काकाजी ब्रश करत होते आणि हिला आम्ही झोपूनच ठेवलं, नाही तर ही मागे लागली असती, कारण आज मी सिव्हिल युनिफॉर्ममध्ये आहे. तर त्यानंतर लवकरच ॲटो मिळाला होता. तर ॲटोमध्ये बसल्यानंतर मी ट्युशनमध्ये पोचले. आता सर तर होते, पण सरची कंटिन्यू ट्युशन सुरू होती, म्हणून सरनी ते त्यांच्यासाठी 5 मिनटाचा ब्रेक घेतला होता. ट्युशन झाल्यानंतर आम्ही कॉलेजमध्ये गेलो, कारण मी सांगितलं होतं ना काल जे फोटो अपलोड व्हायची होती आणि सिग्नेचर, ते झाल्यानंतर म्हणजे 2 मिनटाचंच काम होतं. ते झाल्यानंतर आम्ही घराकडे आलो. तर येताना आम्ही म्हणजे मस्त गोष्टी वगैरे करत येत होतो. तर नाश्ता करायचा प्लॅन होता, पण मी मॅगी खाल्ली होती, तर मी नाही केला. तर आज पण आम्ही परत इथे गणपतीपाशी आलो होतो, कारण इथे जवळच आहे, म्हणजे जातानाच लागतो तर येतो. आणि घरी आल्यानंतर बघितलं तिचा बेड शिफ्ट झाला होता बेडरूममध्ये, कारण खाली महालक्ष्मी बसतो. हां, तर खाली महालक्ष्मी बसतो, तर त्याचं जेवण जे असतं ते वरतीच असतो. तर उद्या महालक्ष्मी येणार, तर परवा जेवण आहे, तर त्यामुळे हे सामान असं शिफ्ट करण्यात आलं आहे. डुगू पण आताच घरी आली, तर तिने पण सगळं हे असं आताच बघितलं. तर आम्ही जो सोबतच आलो. त्याच्यानंतर आता आपण बघू की जो सोफा आहे तो कुठे शिफ्ट करायचा, कारण तो सोफा शायद बेडच्या जागेवर शिफ्ट करू. हां, तर हा सोफा मावशी आणि काकाजींनी इथे शिफ्ट केला आणि हा सोफा ॲज इट इज इथेच राहणार आहे, कारण शायद ह्या विंडोपासून असं टी व्हीकडे जे असतं ते पंगत वगैरे बसतो महालक्ष्म्यांची, त्यामुळे इकडचा सोफा बेडच्या जागेवर ठेवण्यात आला आहे. तर इथे ठेवला. आता आपण भेटू सायंकाळी. आता सायंकाळी मी दिवे वगैरे लावले आणि जे खालच्या मुली आहे ते मेहंदी वगैरे काढण्यासाठी आले होते, तर मी ते अभ्यास करायला बसली होती. तर उद्या तर ट्युशन आहे, परवा पण सुट्टी आहे कॉलेजला, तर मी आता पहिले ट्युशनचं जे पण होमवर्क आहे ते करते आणि कॉलेजचं जे आहे ते मी उद्या बघेल. जर ट्युशनचं जर कमी राहील तर उद्या. आता जे माझं ट्युशनचं आहे ते मी रफमध्ये लिहित होती, आता मी फेअर करत आहे. आणि इथे माझं एक जे आहे ग्राफिकचं जे स्केचबुक मी तुम्हाला दाखवली होती, ते तर फक्त आरपर्यंत झालं आहे. तुम्ही बघू शकता इथपर्यंत आरपर्यंत झालं आहे. S to Z लिहायचं आहे आणि 1 to 0 म्हणजे 1 to 9 अप टू 9 अँड 10 is 0 इतकं करायचं आहे. तर आता मी अभ्यास करतो. आता आपण भेटू नंतर अभ्यास झाल्यावर. तर आता तसं अभ्यासच करत होती, पण मावशी म्हणाली की पास्ता कर, कारण तिच्या तोंडाला आता पण फोड आहे. तर तिने मला एकदम तिखट पास्ता करायला लावला होता. तर मी एकदम तिखट पास्ता केला. आणि काय ना, काकाजीचे सेकंड सुरू होता. काकाजी 11:30ला येतो, मग आम्हाला 11:45 वाजता जेवायला. तर आम्ही असं काही कधी खाऊन घेतो, त्याच्याने लवकर भूक नाही लागत. तर आता मी सर्व केला. पास्ता मस्त झाला. तेव्हा चम्मच आणायला गेले. तर सॉस घेत आहेस नाही. खा. तर मावशी म्हणाली होती की तिखट करशील, तर मी डुगूसाठी हा उकळलेला पास्ता काढून ठेवला होता, कारण म्हटलं तिला जास्त तिखट वगैरे लागेल, तर तिला हा उकळलेला पास्ता खूप आवडला होता. पण जसाच तिचा हा उकळलेला पास्ता संपला ना, ती एकदमसे हा तिखट पास्ता पण खायला लागली.
तुम्ही आता बघाल. हे बघा, तिखट पास्ता पण खात आहे, तिला तिखट पण नाही लागत आहे. पडून एवढं तिखट खाते. भाजी तिखट लागते ना, हे तिखट नाही लागून राहिला आता. हो. त्यानंतर मी अभ्यास केला 10:30 पावणे 11 वाजेपर्यंत, कारण आज इतकं कम्फर्टेबल वाटत होतं इथे अभ्यास करायला. आणि इकडे ना असं कोणी जर जोराने बोलत पण असेल तर ऐकू वगैरे नाही येत, तर एकदम आरामात मी अभ्यास करत होती. आता तुम्हाला वाटत असेल मी गाणे ऐकत होती, नाही, मी जस्ट हेडफोनच टाकले होते अशी गळ्यात, गाणे नाही ऐकत होती. आणि इथे मी आता मॅथ टेस्ट ट्युशनचं करत होती. आणि त्याच्यानंतर मी इथे हे म्हणत होती की जे माझं ग्राफिक्स आहे ते तर आम्हाला स्केचबुकवरती करायला लावलं, त्याच्यानंतर आम्हाला ग्राफ पेजवरती करायला लागणार आहे. तर स्केचबुक हे जस्ट प्रॅक्टिकल आहे, तर जेव्हा ग्राफ पेजवर करायला सांगेल तेव्हा सगळेजण करेन, पण माझं असं आयडिया आहे की मी आधीच करून घेते, कारण त्याच्याने मग जेव्हा नंतर सांगेल तर प्रॉब्लेम नाही होईल. सर आता चेक तर करेल, पण जे डाऊट्स आहे ते क्लिअर पण होऊन जाईल. तर त्यामुळे माझं जे काम आहे ते लवकरात लवकर आटपेल. आणि मी इथे हे पण म्हणत होती की आता माझा शेड्यूल थोडासा जास्त बिझी सुरू आहे, म्हणून आता माझे जे डेली ब्लॉग्स आहे ते इतके लंबे नाही, पण डेली ब्लॉग कंटिन्यू सुरूच राहील. आणि जेव्हा माझा शेड्यूल म्हणजे टाईम टेबल मी बनवील त्याच्या वाईजच सगळं काही करेल, तर तेव्हा मी शायद थोडे जास्त लाँग ब्लॉग वगैरे टाकू शकेल. तर आता अभ्यास झाल्यानंतर आपण भेटू 11 वाजता. इथे मी डुगूला जेवण चारत होती, कारण तितक्या वेळात मावशीचा स्वयंपाक वगैरे सुरू होता. आणि आम्ही कसं काकाजी वेळाने येते, तर मग आम्ही गरम गरमच जेवण वगैरे खातो. इथे डुगूसाठी पहिलेच वरण वगैरे करून ठेवलं होतं, तर तिने पास्ता खाल्लं होतं, ती पण जास्त जेवली नाही. तर ती जितके जेवली तितकंच आम्ही चारलं. आणि तितक्यातच काकाजी पण आले होते. तर इथे आम्ही गादी वगैरे तर नाही टाकलं होतं, कारण आमचा प्लॅन समजतच नव्हतं आम्हाला हॉलमध्ये झोपायचं की बेडरूममध्ये. तर इथे मावशी बसली आहे. आता आम्ही जेवण वगैरे करू, तर त्याच्यानंतर बघू की कुठे झोपायचं वगैरे. तर इथे डुगून बॉल खेळत होती इतक्या रात्री, म्हणजे आता लिटरली टाईम झाला होता 11:15. तिथे खाली सगळे झोपले होते, तर त्याच्यामुळे मी इकडे बाजूला बॉल ठेवून दिला. आता आम्ही जेवण वगैरे करू आणि त्याच्यानंतर बघू की कुठे झोपायचं. तर इथे काकाजी हातपाय वगैरे धुवत होते. आज आम्ही इथे बेडरूममध्येच झोपणार आहे. चल ये गुड नाईट म्हण. गुड नाईट म्हण. गुड नाईट. गुड नाईट. आता आपण भेटू उद्या बघू काय काय होतं. तर आता आपण उद्या भेटू. किशी बाय.